Next point, electric motor principle and working. See here, the electric motor consists of the rectangular loop of copper wire having resistive coating. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारचं आपण वर्किंग पाहतोय. दिस इज ऑल अबाउट द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन फॉर द इलेक्ट्रिक मोटार. इलेक्ट्रिक मोटारमध्ये एक रेक्टँग्युलर कॉपर लूप असते, जसे इथे डायग्राममध्ये दाखवले ABCD. दिस इज रेक्टँग्युलर कॉपर लूप, रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅविंग द रेजिस्टिव्ह कोटिंग. याच्यावरती एक रेजिस्टिव्ह कोटिंग असते. As shown in figure, it is placed between the north pole and south pole of a magnet, such as horseshoe shaped magnet. तर horseshoe shaped magnet ला जसे नॉर्थ आणि साऊथ पोल या पद्धतीने असतं, तसंच या horseshoe shaped magnet प्रमाणे नॉर्थ आणि साऊथ पोलच्या दरम्यान ही रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर या पद्धतीने बसवलेली असते. इन सच वे दॅट द ब्रांचेस AB अँड CD आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे की नॉर्थ टू साऊथ अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते. तर ही रेक्टँग्युलर लूप या नॉर्थ टू साऊथ या मॅग्नेटिक फील्डमध्ये या डायरेक्शनला परपेंडिक्युलर राहील या पद्धतीने ही लूपची आहे या ठिकाणी अशी ॲज शोन इन फिगर बसवलेली आहे. द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू हाल्व्स X अँड Y ऑफ दी स्प्लिट रिंग. आता दोन एंड जे आहे या ठिकाणी तुम्ही पाहता त्या शोन इन फिगर या ठिकाणी या दोन स्प्लिट रिंग आहे. तर या लूपचा एक टोक स्प्लिट रिंग या ईला कनेक्ट केलेला आहे आणि दुसरा जो लूपचा दुसरा एंड जो आहे या F लूपला कनेक्ट केलेला आहे. Then the two halves of the rings have the resistive coating on their inner surface and are tightly fixed on the axle. या दोन्हीही स्प्लिट रिंगला आतून रेजिस्टिव्ह कोटिंग आहे अँड दी स्प्लिट रिंग्स आर टाइटली फिक्स ऑन दिस एक्सेल. या दांड्याभोवती त्यांना टाइटली फिक्स केलेले. द टू हाल्व्स ऑफ द स्प्लिट रिंग X अँड Y हॅव देअर आउटर कंडक्टिंग सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ द टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस रिस्पेक्टिवली. E आणि F या ॲक्च्युली या स्प्लिट रिंगला XY हे नाव दिलेलं आहे आणि EF these are nothing but the carbon brushes. तर E and F these are the carbon brushes which are present on the outer surface of the split ring, and this outer surface of the split ring, it doesn't have the resistive coating. That means it is the conducting surface, and on this conducting surface E and F these are the carbon brushes are placed as shown in figure. When the circuit is completed as shown in the figure, the current flows in the branch AP of the loop from A to B through the carbon brushes EF. Through the carbon brushes E and F. Since the direction of the magnetic field is from north to south pole, according to the Fleming's left-hand rule, the force is exerted on the branch AB and pushes it down. आता या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट, आता बाकीचा जो आहे एक इलेक्ट्रिक सर्किट या ठिकाणी आपण तयार केला. या ठिकाणी बॅटरी कनेक्ट केलेली आहे. दिस इज की व्हेन वी स्टार्ट इलेक्ट्रिक करंट, then electric current start to flow from positive to negative terminal. So the direction of electric current from AB पासनं CD या पद्धतीने त्याचं इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन राहील. ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट हे AB या साईडमधनं पास होते, देन अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय होतं की AB वरती जो फोर्स ॲक्ट होतो आहे, ॲक्च्युली जेव्हा एनी कंडक्टर कॅरी इलेक्ट्रिक करंट इट डेव्हलप्स मॅग्नेटिक फील्ड, आणि मॅग्नेटिक फील्ड तर डेव्हलप होतेच, त्याचबरोबर हे जे रेक्टँग्युलर लूप आहे हे परत या मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याला प्लेस केलेलं आहे. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल फोर्स इज ॲक्टेड ऑन द साईड AB, इनवर्ट साईडला ॲक्ट होते आणि त्याच्यामुळे AB हा खालच्या दिशेने फोर्स ॲक्ट झाल्यामुळे खालच्या दिशेने तो गतिमान होतो. पुशेस इट डाऊन. The current in the CD branch is in the opposite direction to that in the AB branch, and therefore a force is exerted on the branch CD in the upper direction. आता CD मध्ये तुम्ही पाहत असाल तर करंट हे अपोजिट डायरेक्शनला आहे, खालच्या दिशेने डाऊनवर्ड दिशेने आहे. तर अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल या CD वरती जो मॅग्नेटिक जो फोर्स ॲक्ट होतो हा जो आहे अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होतो, त्याच्यामुळे CD हा वरती उचलला जातो. Then therefore a force is exerted on the CD in upward direction. Thus the loop and axle start rotating in anti-clockwise direction. After half rotation, the two halves
of the split ring X and Y comes in contact with the carbon brushes F and E respectively, and then the current in the loop starts flowing in the direction DCBA. आता ज्यावेळेस ABCD या ठिकाणी फर्स्टली करंटची डायरेक्शन ABCD अशी होती, परंतु या जे फोर्स ॲक्ट होते त्यामुळे त्यांची डायरेक्शन चेंज होते. CD हा ABच्या ठिकाणी येतो आणि AB हा CDच्या ठिकाणी येतो, आणि त्यामुळे काय होतं, अगेन द डायरेक्शन चेंजेस आणि DCBA या पद्धतीने इलेक्ट्रिक करंट वाहू लागते. नेक्स्ट, द लूप कंटिन्यूज टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अशा पद्धतीने त्या लूपला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ते लूप हे कंटिन्युअस रोटेट होत असते. दस द करंट इन द लूप इज रिव्हर्स आफ्टर ईच हाफ रोटेशन अँड द लूप अँड एक्सेल कंटिन्यू टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अशा पद्धतीने ही जी AB बाजू ही खालच्या दिशेने पुश होते आणि CD हा वरच्या दिशेने पुश होतो. कंटिन्युअसली फोर्स ॲक्ट होत राहते आणि कंटिन्युअसली रेक्टँग्युलर लूप ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत राहते. देन continue to rotate the anti-clockwise direction. In this way, the commercial motor runs on the same principle, but practical changes are made in their construction. You will learn then later. अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक मोटारमध्ये ही जी मेकॅनिकल एनर्जी निर्माण केलेली आहे, ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिक करंट, दिस रेक्टँग्युलर कॉईल वी हॅव टू कीप continuously in the rotating manner. So students, here we have completed electric motor, its working principle and working.